मराठवाड्यामध्ये पूरग्रस्त भागामध्ये पाहणी करण्यासाठी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले असताना एका शेतकऱ्यांनी त्यांना मध्येच टोकलं. एक शेतकरी असं म्हणाला की तुम्ही किती मदत करणार आहात, एकरी किती मदत करणार आहात हे सांगा. असं म्हणल्याच्या नंतर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले. त्यांना राग आला. त्यांना असं वाटलं मी बोलतोय, मध्ये बोलता बोलता मला मध्येच कसं काय कोणी क्रॉस करतं. तर संतापलेले साहेब त्याला म्हणतात की ए तांबरे तू थोडा राजकारण करू नको. हे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांचा व्हिडिओ तो खूप जास्त व्हायरल होतोय, मी तुम्हाला दाखवणार आहेच तो. आता त्याच्यावर इतक्या प्रतिक्रिया येत आहेत आणि आपल्याला माहिती आहे शेतकरी नेते असलेले राजू शेट्टी यांनी याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि राजू शेट्टी यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट केली. काय पोस्ट केली ती तुम्हाला इथे दिसत असेल. या पोस्टमध्ये राजू शेट्टी असं म्हणतायत की देवा भाऊ हे राजकारण नाही, शेतकऱ्याचा आक्रोश आहे. राजकारण करण्या एवढा माझा शेतकरी बिलंदर नाहीये. तो कर्जमुक्ती मागतोय कारण त्याला विजय माल्यासारखा देश सोडून जाता येत नाही तर तो जग सोडून जाण्याचा प्रयत्न करतो. तुमचा राजकारणाचा चष्मा काढून थोडं बाजूला ठेवा आणि पिचलेल्या संवेदना व त्यांच्या भावनाकडे लक्ष द्या. या लोकांकडे लक्ष द्या. तुमचे हे सतत राजकारणाचा चष्मा म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांना त्यांना जर का कोणी थोडं जरी क्रॉस केलं, थोडं जरी विरोध केला, असं नाही असं म्हणलं तर ते डायरेक्ट म्हणतात राजकारण आहे. आणि हे जे रे म्हणलेले एकदा तुम्ही ऐका, मग आपण ह्याच्या पुढे बोलूया. बघा. तुझ्या लग्ना एक मिनिट बघा. टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो याला टंचाईत समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी आम्ही लागू करणार आहोत आणि सगळी मदत आपण करणार आहोत. या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे ते बाबा राजकारण करू नको, राजकारण करू नको, राजकारण नाही करायचं. तर हे ते आहे की ज्याच्यामध्ये फडणवीस साहेब बोलत आहेत आणि ते म्हणतायत की ज्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई मिळेल असं ते म्हणत आहेत, शांततेने म्हणत आहेत. आणि ते बोलता बोलता मागून अर्थातच लोक इतके त्रासलेले आहेत. नाही, तो महिना झालाय खरं तर पूर आलेला आहे. नांदेडमध्ये तर 10-12 गावं अशी होती की तुम्ही पाहिलं असेल की मागच्या महिन्यामध्ये ती घरं वाहून गेली, लोक वाहून गेले, जमिनी वाहून गेले, त्या गायी वाहून गेल्या. ही परिस्थिती असताना आज मुख्यमंत्री तिथे आले आणि ते एकदम शांततेत बोलत आहे. अरे हे समोर बसलेले लोक आहेत ना, ते काय कोणत्या पक्षाचे नाही आहेत. ते काय उद्या आमदारकीला उभे राहणार नाही किंवा नगरसेवक पदाला उभे राहणार नाही, जिल्हा परिषद ग्रामसेवकाला पण उभे राहणार, ग्रामपंचायतीला पण उभे राहणार की नाही माहीत नाही. आणि तुम्ही त्यांना काय म्हणतायत की राजकारण करू नको. हे लोक रात्रंदिवस आपल्या शेतामध्ये काबाड कष्ट करणारे लोक आहे, घाम गाळणारे लोक आहे. हे घाम गाळतात तेव्हा आपल्या सगळ्यांना खायला मिळतं आणि त्यांना तर त्याचा पूर्ण मोबदला पण मिळत नाही. त्याचा खर्च भागेल एवढं सुद्धा भाव मिळत नाही या शेतमालाला. एवढं सगळं झालं आणि आता इतकं नुकसान झालंय म्हणजे एकरी 50-50 हजाराचं नुकसान झालंय प्रत्येक व्यक्तीचं. सरकारने मदत जाहीर केली आहे, ती मदत एकदम छोटी आहे. एका एकरला जवळपास 3,500 रुपये मिळतील सरकारच्या या मदतीनुसार. एका एकरला 3,500 रुपये. याच मुख्यमंत्र्याची परवाच्या दिवशीच फक्त बेडसाठी जाहिरात होती. 21 लाख रुपये बेड, सोफा. 21 लाख. यांच्या घरातल्या अजून कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही विचार करा की किती महागड्या असतील. यांच्या किचनची ट्रॉली बसवायला 19 लाखाचं टेंडर काढलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की यांचे कपडे, यांचा अजून बाकीच्या तर लाखो गोष्टी, हजारो गोष्टी अशा आहेत की ज्याची आपण किंमत नाही करू शकत. खरं तर तेवढ्या किमतीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघू शकतं, पण हे करणार नाही. कारण की परत एकदा सांगते, समजून घ्या. बंच ऑफ थॉट्स नावाचं ह्यांची जी शाळा आहे, देवेंद्र फडणवीस ज्या शाळेमधनं शिकलेले आहे, ज्यांचे संस्कार ते मानतात आणि जे ते पुढे चालवत आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे
की जर का तुम्हाला एखाद्या राज्यावर हुकुमशाही आणायची असेल आणि तुम्हाला खूप मोठ्या काळासाठी त्यांच्यावर राज्य करायचं असेल तर त्या देशातली अर्ध्यापेक्षा जास्त जनता ही फक्त खायला मोतात झाली पाहिजे. म्हणजे तिला 2 वेळेचं फक्त अन्न मिळायला पाहिजे, बाकी काहीच नको. असं झालं की ती जनता बरोबर तुम्ही जे सांगाल ते ऐकते, कारण की तिच्याकडे काहीच नसते ना. एवढी ती भिकायला लागलेली असते की तिला फक्त एवढं कळतं की हां आम्हाला 2 वेळेचं खायला हे देत आहेत राशनमधून, बाकी आपल्याकडे काही नाही आहे, आता आपल्याला यांचंच ऐकावं लागेल. आणि हे या लेवलला नेत आहे, कारण शेतकऱ्यांना मदत दिली असती ना. यांच्याकडे पैसे नाही आहेत का? जाहिरातीसाठी हजारो कोटी रुपये ते घालवतात. लाडक्या बहिणीच्या जाहिरातीसाठीच फक्त 206 कोटी रुपये यांनी घातलेले आहेत. अरे छोट्या छोट्या एकेका योजनेच्या यांनी जर का हिशोब काढतो ना, आपण काढतो म्हटलं ना, तर ह्या फक्त 2 वर्षातला जो काही जाहिरातीचा खर्च आहे ना, तेवढ्या खर्चात या शेतकऱ्यांचं अख्खं सगळं मदत भरून निघते. सगळ्यांना जे काही त्यांनी गमावलेलं आहे ते भरून निघेल, त्यांच्या हातामध्ये पैसा येईल. त्यांच्या लेकरांना जे ते शाळेत पाठवणार आहे, पाठवत असतील ते पाठवत राहतील. आता माहीत नाही की ह्या सगळ्या पुरामुळे जेवढे 36 लाख शेतकरी अफेक्ट झालेत, त्यांचे लेकरं हे शाळेमध्ये जाऊ शकतील की नाही, बाप पैसा भरू शकेल की नाही, जर वेगवेगळ्या प्रायव्हेटमध्ये टाकला असेल तर तो खर्च भरू शकणार आहे की नाही, जर सरकारी शाळा असतील तर त्या बसच्या पासची तिकीटसुद्धा काढू शकणार आहे की नाही, कॉलेज असेल तर कॉलेजची फी भरू शकणार आहे की नाही, हे माहीत नाही आहे. आणि हे सगळं अशी परिस्थिती असताना हा शेतकरी तुमच्याकडे फक्त म्हणतोय की तुम्ही किती मदत जाहीर करणार आहात. बरं, फडणवीसांना खिशातून द्यायची नाही आहे, या आपल्याच टॅक्सच्या पैशातनं, या शेतकऱ्याच्याच खताच्या बॅगांवर जो GST यांनी 7 वर्ष वसूल केला आहेत की नाही, तेवढ्याच फक्त GST वसूल केलेल्या याच्यावरून पण यांचं सगळं हे भागतं. परंतु यांना करायचं नाही असं दिसतंय. एवढीशी मदत जाहीर करायची जेणेकरून शेतकरी शेवटी म्हणजे शेती विकून टाकेल. मी तुम्हाला सांगते, खूप शेतकरी शेती विकणार आहे या सगळ्या याच्यातनं, कारण स्वतःकडे काहीच राहिलं नाही. तेवढी जमीन आहे ती तर विकून खाऊ आणि जगू असे म्हणतील. आणि यांना हेच हवं आहे की जास्तीत जास्त लोकांनी आपल्या जमिनी विकून टाकाव्या. ह्या जमिनी मोठे मोठे उद्योगपती विकत घेतील आणि मोठ्या मोठ्या उद्योगपतींना हे ऑलरेडी आपण पाहिलं आहे, 1-1 रुपयाला वर्षाला ते भाड्याने देत आहे. 1 रुपयाला हजारो एकर जमीन 1 रुपया प्रतिवर्ष भाड्याने बिहारमध्ये दिलेली. मी परवाच्या दिवशीच बातमी केली. मुंबई आणि दिघी पोर्ट हे अदानी चालवतंय. मुंबईमधली कितीतरी मोठी जमीन सरकारने अदानीला ही अत्यंत कवडीमोल भावामध्ये दिलेली आहे आणि ह्या बातम्या आहेत. त्यामुळे मदत कमी का येते याचं एकमेव कारण हे आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही हे समजूच नका की सगळे राजकारणी असे असतात. नाही, हे फडणवीसांचं ते जर तुम्ही परत एकदा लागल्यास मागे जाऊन व्हिडिओ बघा. आणि सायकोलॉजीची थिअरी आहे, मी तुम्हाला सांगते. सायकोलॉजीची अशी थिअरी आहे की जर का एखादी व्यक्तीचा स्वभाव ओळखायचा असेल तर काय करायचं, ती व्यक्ती जर काही बोलत असेल ना, तर त्या व्यक्तीला तुम्ही थोडंसं क्रॉस करून बघायचं. क्रॉस म्हणजे भांडण करायची बिलकुल गरज नसते. ते जे बोलत असतील ना, त्यांचं एखादं वाक्य त्यांना म्हणायचं की नाही, मला असं वाटतं की हे थोडंसं वेगळं आहे, हे असं नाही आहे. तुम्ही जर असं फक्त त्यांच्या एखाद्या वाक्याला हे समजवलं, ठरवलं की बाबा असं नाही, असं आहे, तर ते भयंकर चिडतात. त्यांना राग येतो, त्यांना हे आवडत नाही. भलेही तुम्ही बरोबर बोलत असाल, त्यांना हे आवडत नाही. आणि ते काय म्हणतात, ते डायरेक्ट तुम्हाला डिस्कार्ड करतात. म्हणजे तुमचं सगळं म्हणणं ते तुमचं काहीच नाही आहे, तुमचं बरोबरच कसं नाही आहे, किंवा तुम्ही मूर्खच आहात, तुम्ही पागलच आहात, तुमच्या डोक्यामध्येच फरक आहे, किंवा तुमचा काहीतरी हेतू चुकीचा असेल असं म्हणतात. आणि असे म्हणणारे लोक हे सगळ्यात जास्त टॉक्झिक असतात. हा नियम लक्षात घ्या. तुमच्या आयुष्यात असं जर कोणी असेल ना, ते कधी ना कधी तुम्हाला आयुष्यामध्ये धोका देणार आहेत, एवढं लक्षात घ्या. आणि हे कारण की यांच्या मुळात प्रॉब्लेम असतो, यांच्या रक्तामध्येच, यांच्या स्वभावामध्येच प्रॉब्लेम असतो. हा इथून डायरेक्ट आपल्या मुख्यमंत्र्यांनी बोलता बोलता जे केलं त्याच्या अर्थानं त्यांचा स्वभाव कळतोय. कारण साहेब, समोरचा माणूस हा राजकारणी नव्हता, कुठल्याच पक्षाचा नव्हता, तो शेतकरी आहे, ते हवालदिल झालेला आहे आणि म्हणून त्याने प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही हे करायला पाहिजे होतं की दादा थोडं मला बोलू द्या, आपण नंतर बोलूया, मी तुमचं ऐकतो, हे म्हणायला पाहिजे होतं. तुम्ही ह्या जनतेचे मायबाप आहात, तुम्ही त्यांचे अश्रू पुसायला तिथे जायचं होतं. तर ते जे काय बोलताय तुम्ही त्यांना काय म्हणता, राजकारण करू नको. ह्याचा अर्थ तो जो माणूस पिचलेला आहे, रडतो आहे, त्याचं सगळं जे काही वाहून गेलेलं आहे ना, त्याच्यावर तुम्ही जर राजकारण करू नको असं म्हणत असाल तर तुम्ही त्याची थट्टा करताय, तुम्ही त्याच्या सगळ्या त्रासाला डिस्कार्ड करत आहात. त्याला म्हणतात जखमेवर मीठ चोळणं. आणि तुम्ही त्या शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळलेलं आहे.
तुमच्या आयुष्यामध्ये पण मित्रमैत्रिणींनो कोणी जर असं असेल ना, कोणी जर त्रासात असेल आणि त्रासातून जर का म्हणत असेल नाही मला हे खूप त्रासदायक आहे, खूप त्रास होतो या गोष्टीचा, आणि असं म्हणल्याच्या नंतर जर तुम्ही अशी रिॲक्शन देत असाल की काही पण नको बोलू, तुझं काहीतरी हेतू चुकीचा असेल, तुला कोणीतरी दुसऱ्यांनी हे शिकवलेलं आहे असं जर म्हणत असाल ना, सगळ्यात जास्त त्रास होतो त्या समोरच्या माणसाला याचा. त्याचं वाटतं अरे यार मी खरंच इतक्या त्रासात न बोलतोय आणि ह्याला एवढं कळत नाही. सगळ्यात बेसिक असतं, तुम्ही पगार घेताय, तुम्ही फुकट नाही हे राज्य चालवत, तुम्ही पगार घेताय, ह्या राज्यातल्या जनतेच्या तिजोरीमध्ये जो टॅक्सचा पैसा जमा होतो त्याच्यातनं तुम्हाला पगार मिळते, तुमचे 21 लाखाचा बेड होतोय, 19 लाखाचं तुमचे किचनची फक्त ट्रॉली होतोय आणि लाख लाख रुपयाचं तुम्हाला खायला जे काय लागत असेल, तुमच्या बुडाखाली जी गाडी आहे ती सगळी गाडी विदेशी गाडी, याचे सगळे खर्च हे या जनतेच्या पैशातनं होत आहेत. त्यामुळे तुम्ही काही कुठली नोकरी नाही करताय किंवा उपकार नाही करताय. तुमची भाषा ही कनवाळूच असायला पाहिजे होती, पण तुम्ही त्या ठिकाणी बाबा तिथं कोण आलेलं होतं आणि नंतर कळलं की ह्या माणसाला पोलिसांनी पकडून नेलं म्हणे, आणि पोलीस म्हणतायत की हा तर काय बाबा हे दारू पिलेला आहे असं पोलीस म्हणतात. आणि मी पूर्ण व्हिडिओ बघितला, तुम्ही लागल्यास तो पूर्ण व्हिडिओ बघा, लोकमतवर आहे. तो माणूस इतका स्पष्ट बोलतो, तो म्हणतो माझी एक काम करा, माझी आहे ना मेडिकल टेस्ट करा मी जर दारू पिलेला असेल तर. अरे तुम्ही काय चेष्टा लावली, एक तर त्या मुख्यमंत्र्यांनी चेष्टा केली, त्याच्यानंतर ह्या माणसांनी प्रश्न काय विचारला तर त्याच्यानंतर पोलीस त्यांना इकडे तिकडे करतात, तिकडे घेऊन जातात. हा काय प्रकार लावलेला आहे, याला म्हणतात छळ. आपल्या महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा आसूड म्हणून लिहिलंय पुस्तक, मी आत्ता वाचून बघत होते. शपथ मी तुम्हाला सांगते, ह्याचं जे लिहिलंय ना हे इंग्रजांच्या काळात लिहिलंय त्यांनी. इंग्रज कसे शेतकऱ्यांना त्रास देत होते आणि ही इथली व्यवस्था सगळी. त्यांनी हेही सांगितलं की सरकारी दफ्तरामध्ये मॅक्सिमम सवर्ण ब्राह्मण बसलेले आहेत आणि ते इंग्रज आहेत, बाकीचे ते तर बाहेरचे, त्यांना कळूच शकत नाही शेतकरी कशातनं जातोय, आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल हे समजून नाही घेत आहे. महात्मा फुले म्हणतात शेतकऱ्याच्या आसूडमध्ये, वाचून बघा जरासं. मला एकदम असं वाटलं की तोच काळ आत्तासुद्धा चालू आहे. शिवाय फडणवीसांचा जुना व्हिडिओ एक व्हायरल होतोय, तो व्हिडिओ पण तुम्ही बघाच. त्याच्यामध्ये फडणवीस जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा जोरजोराने म्हणतोय प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, आम्ही काहीही करू पण प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही त्याची नुकसान भरपाई, तेव्हा सुद्धा असंच काहीतरी थोडंसं झालं होतं, नुकसान भरपाई मिळेल हे पाहू. पण आजच्या भाषणात ते तसे नव्हते बोलत. आज ते मुख्यमंत्री आहेत, आज त्यांनी हे नाही म्हटलं प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल. विरोधकात होते तेव्हा म्हणत होते प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, आणि आज ते म्हणतात आम्ही सगळ्यांना मदत पोहोचेल, काळजी करू नका, दिवाळीच्या आधीपर्यंत मदत पोहोचेल. बापरे, अजून दसरा नाही झाला, दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांनी वाट बघायची, तोपर्यंत त्यांनी खायचं काय प्यायचं काय. ते राज ठाकरे यांनी पत्र लिहिलंय तुम्हाला. राज ठाकरे म्हणाले की अहो यावेळेला तातडीची मदत करायची असते, तुम्हाला माहीत नाही पूर आल्याच्या नंतर कसं हँडल करायचं असतं, थोडा इतिहास जाऊन बघा. त्या ठिकाणी सरकारने सरकारी डॉक्टर्स पाठवायला पाहिजे, आरोग्य शिबिर भरवायला पाहिजे, वेगवेगळी मदत, खायची प्यायची मदत कुठे लागेल ते पाहायला पाहिजे, सगळी व्यवस्था मॅक्सिमम NDRFची खूप मोठ्या प्रमाणावर टीम तिथे पोहोचवायला पाहिजे, केंद्रातून पैसा आणायला पाहिजे, एवढी सगळी मदत करायची असते असं सगळं झाल्यावर. पण ह्यांना तर गाणीबिणी फक्त शिवाजी महाराजांच्या फोटोला हात जोडले की त्यांना असं वाटते झालं अंधभक्त, आपले काय फॅनच झालेले आहेत. आणि झालेले असेल तर बाहेर या. आज या सगळ्या गोष्टींवरून मला हे सांगायचं होतं. तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला असंच वाटतं का की हे राजकारण होतं? नसेल तर व्यक्त व्हा, व्हिडिओ शेअर करा. या राज्याला आपल्याला वाचवायचं आहे, शेतकरी वाचवायचा आहे, या जमिनी वाचवायच्या आहेत. थांबते.